नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकऱ्याकडे विविध पिकं असतात आणि त्या पिकावर विविध प्रकारचे कीटक पण येतात. या कीटकामधील नर आणि मादीचं मिलन होऊ नये, म्हणजे त्याचं प्रजोत्पादन होऊ नये, म्हणून मार्केटमध्ये एक तंत्रज्ञान आलेलं आहे. हे कोणतं तंत्रज्ञान आहे की ते नर आणि मादीचं मिलनच होऊ देत नाही? मग ही काय भानगड आहे, तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करत आहे. हे जे तंत्रज्ञान आहे ते दाखवणार आहे. तुम्हाला ही कापसाचं झाड दिसतंय, पिवळी दोरी दिसते आणि तिची गाठ बांधलेली, ही पीबी नॉट आहे. ही याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा गंध आहे, त्याला इंग्रजीमध्ये फेरोमन म्हणतात. फेरोमन आपल्याकडे ह्याच्यावर गुलाबी बोंडाळी येते. त्या गुलाबी बोंडाळीच्या मादीचा गंध त्या गाठीमध्ये, त्या दोरीमध्ये आहे. आणि नराला काय वाटतं, इकडं कुठेतरी मादी आहे, तो मिलनासाठी आकर्षित होतो. परंतु तिथे मादी नसतेच. मग तो नुसत्या घिरट्या घालतो आणि त्याचं मिलन काय होत नाही. मिलन होत नाही म्हणजे मादी अंडी घालू शकत नाही. आपल्या शेतामध्ये त्या गुलाबी बोंडाळीच्या पतंगाची, आळ्याची संख्या ही कमी राहते. हे तंत्रज्ञान आपण आता जे आहे ते आता जाणून घेऊ. तर हा जो प्रकल्प आहे तो कोणी राबवला आणि किती क्षेत्रावर आहे? कापूस संशोधन केंद्र नांदेड. म्हणजे आपलं वसंतराव नाईक मराठा वस कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत येतं ते. हो, त्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत हां, हा प्रकल्प राबवला गेला हां. आणि 63 एकर वरती सायाळ ह्या गावामध्ये हा प्रकल्प एकाच ठिकाणी घेतला गेला आहे, सलग कापूस लागवडीखाली. तुमच्या इथं बरेच शास्त्रज्ञ येऊन गेलेले असतील. व्हिजिटमध्ये तुम्हाला या प्रकल्पाविषयी थोडी तोडओळख करून दिली असेल. हो, तर आम्हाला सांगा ना, काय प्रकल्प आहे? हा प्रकल्प असा आहे की नर पतंगामध्ये कणपूज तयार करण्यासाठी त्या कापसाच्या वयाच्या 45व्या दिवशी दोरी बांधली. निरीक्षण करत असताना आमच्या वावरामध्ये नर पतंगच आढळलेला नाही. आमच्या बोंडावरती कुठंच कीड थोडी पण नाही येतात. आता शेवटच्या टोकाला देखील नाही. 2 यचण्या झाल्यात, तिसरी यचणी आहे तरी आणि गुलाबी बोंडाळी आढळली नाही आम्हाला. आपल्याकडे सुद्धा पूर्वी फेरोमोन ट्रॅप्स आपण शेतामध्ये लावायचो. काठीला आपण ती प्लास्टिकची पिशवी, त्याच्यावर एक टोपण असायचं, हो, त्यामध्ये ते लोर दाबायचो. लोर लोट असायचं. लावायचो. हो, हां. तीच ही टेक्नॉलॉजी आहे. ही फक्त आता ती तुझं पिशवी येत नाही, ही हा फक्त दोरी आली. हा, दोरी आता आलेली ह्या आहे. दोऱ्या तुमच्या सलग 63 एकरला आहेत. तर एका एकरला किती दोऱ्या लागतात, किती अंतरावर लावायचं ते सांगा बरं जरा. 1 मीटरवर कडनं चारी बाजूने 1 मीटर लावले आता. हं, मध्ये 15-15 फुटावर लावले आता. असं मिळून 1 एकर म्हणजे 40 गुंठ्यामध्ये हं. 180 दोऱ्या लावलेल्या आहेत. तंत्रज्ञान असं सांगतं की याला सलग क्षेत्र लागतं, हो, असं तुटक चालत नाही. हो, हो, बरोबर आहे? हो. मग बाहेर मिलन होऊन मग आधी एखाद्या वेळेस आपल्या इथं अंडी घालू शकते. त्यामुळे कडीला थोडं दाट लावायचं. हो, 3 फुटावर एक हो. लावायचं आणि पुन्हा पुढचं मधलं. 15 फुटावर. इथून 15 फूट ठेवायचं, एक लाईन मारायची 15-15 फुटावर. हां. म्हणजे असं कड गवसल तोपर्यंत. ही 15 फुटात झाली, हां, ही कडी 15 हां, फुटात. हां. 15 फूट. हो, अशी हो, मार्किंग हो, द्यायची. हो, 15 15 हो. म्हणजे 15 बाय 15 वर. 15 बाय 15 कोणत्या कंपनीचं आहे ते? पी-आय इंडस्ट्रीज मी हो, वाचलं हो. त्याच्यावर. ती काय किंमत असते का त्याला काय? त्याच्यावर किंमत आहे, एक ह्या पुढ्यावर किंमत आहे. एका दोरीची ₹35 किंमत आहे. म्हणजे ₹34.97. म्हणजे ती साधारणतः 20 सेंटीमीटर असते ती. हो, मग एकरी किती खर्च येईल? 5,500. मग एवढं महाग पण लोक लावणार आहे? सर आता म्हणजे शासन आता पहिल्या स्टार्टला प्रयोग जर सक्सेस झाला तर शासन काही त्याच्यावर सबसिडी देईल, पुन्हा ते शेतकऱ्याला देईल. काहीतरी म्हणजे असं बरं, आता मग विद्यापीठाने तुमच्याकडून काय पैसे घेतात का? नाही, काहीच नाही, काहीच नाही. विद्यापीठानं हे एक प्रायोगिक तत्वावर आम्हाला दिलं हां. आणि त्यांनी पुन्हा 8-10 दिवसाला येऊन चेकअप केलं. आता पण शेवटच्या टोकापर्यंत त्यांनी बोंड तोडून नेऊन त्या प्रयोगशाळेमध्ये चेक केलेले आहेत. म्हणजे फुकट दिले तुम्हाला हा, हे? फुकट दिलेले. म्हणजे त्यांना कोणतरी फंडिंग केलं असेल त्याला, त्यामुळे त्यातून ते राबवतात, की बहुतेक केंद्र सरकारचा प्रकल्प असेल. मौजे सायाळा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड इथं आम्ही एक कीटकांना मिलनभेद तयार करण्याचा एक प्रयोग पाहिला आम्ही. परंतु बरेच प्रश्नाची उत्तरं त्या शेतकऱ्याला देता आली नाहीत. तरी ही जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचं नाव काय आहे आणि ते जे पीबी रोप आहे, कापूस लावल्यानंतर कधी बांधायची आणि किती अंतरावर बांधायची आणि त्याचा इफेक्ट काय होतो? आता ह्याला आपण आजकाल आधुनिकमध्ये स्प्लॅट टेक्नॉलॉजी सुद्धा म्हणतो हां, आणि मेटिंग डिस्रप्शन टेक्नॉलॉजी आहे. तर याच्यामध्ये काय स्पेशलाइज्ड फेरोमोन्स अँड लूर टेक्नॉलॉजी म्हणतो त्याला हां, इंग्रजीमध्ये. हां. आणि मेटिंग डिस्रप्शन म्हणजे आपण तुम्ही म्हणाल्यासारखं व्यत्यय येतो मिलनामध्ये. म्हणजे पतंगाच्या मिलनामध्ये व्यत्यय आणणारं तंत्रज्ञान, बरं. त्याचं असं एक हां, मराठीकरण आहे, हां, मराठीत नाव आहे. आता याच्यामध्ये होते काय की जे पीबी रोप्स आहेत किंवा जे फेरोमोन्स आहेत, हां. कामगंध सापळे सुद्धा आहेत त्याच्यात. तर त्याच्यातला जो कामगंध आहे तो एका रोप म्हणजे काही नाही, दोरी आहे ती हां. छोटीशी. हं. तर ती टॅग करायची आपल्याला, छोटीशी दोरी आहे. हां. तर त्या ह्याच्यामध्ये ते ल्युर्स टाकलेले असतात, म्हणजे गंध त्याच्यामध्ये असतो. आणि तो गंध जो आहे तो ते साधारणतः 10 बाय 10च्या याच्यामध्ये एक लावायला पाहिजे, हं. असे एक त्याच्यामध्ये सूचना हा. आहेत. आणि त्यानुसार तो जो गंध आहे हं. त्या गंधामुळे काय होते, त्या पूर्ण शेतामध्ये आपल्या त्या हं. पूर्ण वातावरणामध्ये तो गंध पसरतो.
आणि तो पूर्ण त्या कापसाच्या वातावरणामध्ये पूर्ण पसरलेला असल्यामुळं जे गुलाबी बोंडअळीचे पतंग असतात तेही नर पतंग. तर नर पतंगांना त्यांना हे मेटिंगसाठी डिस्ट्रप्शन करते, म्हणजे मिलनामध्ये अडथळा आणतात. म्हणजे त्यांना वाटतं तिथं मादी त्यांना आहे, वाटते या गंधामुळे की मादी आहे या ठिकाणी, मग ते फिरतात तिथं. मग ते फिरत राहतात हा. आणि त्यांना ती मादी काही सापडत नाही. हा. आणि परत त्याची फर्टिलिटी, जी आपली प्रोडक्टिव्हिटी, त्याची फर्टिलिटी कमी होऊन जाते नराची. आणि त्यांना व्यत्यय होते मेटिंगमध्ये. हा. आणि मग तो थोडासा जरी व्यत्यय आला हा. तर पुढची पिढी किंवा पुढचं त्यांचं मिलन, हा. त्यांना मादी मिळणं हे सगळं मिळत नाही. हा. तर तो एक महत्वाचा रोल आहे की तो पूर्ण गंध हा हा. फेरोमोन ट्रॅपमध्ये, हा. म्हणजे कामगंध सापळ्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तेवढा एक फरक आहे. हा, ते ताडक कामगंध सापळ्यामध्ये काय असते की त्याच्यात पतंग येतात आणि अडकून पडतात. नरपतंग. आणि ह्या रोपचा जे आहे पीबी रोप्स किंवा मेटिंग डिस्क्रिप्शन टेक्नॉलॉजीमध्ये हा. ह्याच्यामध्ये फक्त महत्वाचा फरक एकच आहे की तो पूर्ण वातावरणामध्ये गंध पसरतो आणि त्याच्यात व्यत्यय येतात. त्याच्यात सुद्धा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जो आहे त्याच्यामधले, हा. म्हणजे जो गंध आहे ल्यूरचा, हा. पिंक बोलमचा, हा. तर तो गंध हा साधारणतः 35 दिवस ते 40 दिवसापर्यंत असतो. बर. परत ते एकदा दुसऱ्यांदा रोप बांधायला पाहिजे. दोनदा असं बांधायला. साधारणतः 2-3दा पर्यंत बांधायला पाहिजे. हा खर्च थोडासा वाढतो त्याच्यामध्ये. मग आता ही तंत्रज्ञान नवं आहे का जुनं आहे? नाही, तसा हा तंत्रज्ञान फार जुना आहे. जपानची टेक्नॉलॉजी आहे हा. आणि काही म्हणजे खाजगी कंपन्यांनी ते आपल्या इथं चालू केलेलं आहे. हा. आणि त्याच्याकडे होतं ते पीआय इंडस्ट्रीज म्हणून पीआय होतं. इंडस्ट्रीजच होतं हम्म. आणि त्यांच्याकडेच आहे भारतामध्ये. हा. आणि त्याचे आपल्याकडे प्रयोगही झाले आपल्या कृषी विद्यापीठामध्ये हा. आणि चांगल्यापैकी त्याचे Control रिझल्ट आहे. आलेले आहे. बर. कारण ह्या जे पिंक बोलोम आहे किंवा गुलाबी बोंडअळीसाठी हा एकमेव पर्याय चांगला आहे. त्याच्यामुळे जर आपण सातत्याने ही 2 वर्ष जर त्या भागामध्ये आपण कामगंध सापळ्याचं म्हणजे ह्या मीटिंग डिस्क्रिप्शन टेक्नॉलॉजीचं जर यूज केलं तर पुढची पिढी तयार होत नाही. आणि मग एकदा का ब्रेक झाला त्याच्या जीवनक्रमामध्ये तर मग आपल्याला पुढचे 2-4 वर्ष आपल्याला त्याचं इन्फेस्टेशन त्या एरियामध्ये येत नाही. तंत्रज्ञान चांगलं आहे, पण वारंवार जर त्याचा उपयोग जर झाला तर खर्च वाढेल. मग तंत्रज्ञान किती चांगला असून उपयोग काय झाला? अडॉप्ट करणार नाही, कोणी स्वीकारणार नाही. त्याचा पुढचा आपला जो फवारणीचा खर्च आहे तो सुद्धा वाचतो. हा, फवारण्या वाचतात. आणि त्याच्यामध्ये दुसरं काय की हे जैविकसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये ह्याचा उपयोग होतो. म्हणजे बाकीच्या किडीलाही ह्याचा अफेक्ट होत नाही आणि जे नैसर्गिक मित्र किडी आहे त्याच्यावरही त्याचा काही परिणाम त्या कीटकनाशकासारखा होत नाही. आणि ते सलग क्षेत्र पाहिजे कापसाचं, ते मग त्यामागचं कारण. सलग क्षेत्राचं कारण कसं आहे की त्याच्यामध्ये जर एक 10 एकर 5 एकरच्या वर 10 एकर 15 एकर जर सारखं असेल हा. तर त्याच्यामध्ये हे जे आपण लावतो दर 10 स्क्वेअर मीटरला एक असं लावायचं आहे. हा. तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये हे नर त्या एरियामध्ये येतात. जे एरिया जर जास्त असेल कापसाचा हा. तर नर पतंगाला त्या एरियामध्ये येऊन त्यांना वाटते की इथं मादी असेल म्हणून ते फिरतात. हा. आणि पूर्ण त्या एरिया पूर्ण आपल्याला क्षेत्र करायचं आहे. हा. आणि गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाचं आहे की एरिया वाईड कंट्रोल करणं गरजेचं आहे. 16, 17, 18 या 3 वर्षामध्ये शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं मोठ्या प्रमाणामध्ये. हा. हायदोस घातला होता. म्हणजे ते शेतकऱ्याला त्यावेळेस नेमकीच गुलाबी बोंडअळी हा. नवीन नवीन आलती. हा. त्या काळामध्ये शेतकरी उद्ध्वस्त झाला त्याच्या गुलाबी बोंडअळीमुळे. आता किती व्यस्त झाल्या त्या शेतातल्या? या शेतातल्या 2 इंच झाल्या. मग कुठे दिसते का आता? नाही, कुठंच नाही. शेवटच्या शेंड्याचं बोंड देखील असं लपलप फुटलेलं आहे. ही तंत्रज्ञान चांगलं आहे, फक्त हो. महाग आहे. हो. शासनाने थोडं मदत केली पाहिजे असं. मदत केली पाहिजे. जे हा. त्याचं अनुदान आहे ते शासनाने घेतलं पाहिजे. आणि असंच निशुल्क काही गावच आता धरले पाहिजे. आणि म्हणजे पुढे प्रयोग वाढला पाहिजे. कीटक वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ज्यावेळेस नर आणि मादीला मिलन करायचं असतं त्यावेळेस मादी ही विशिष्ट प्रकारचा गंध म्हणजे फेरोमन म्हणतो ते बाहेर सोडत असते आणि त्या गंधावरून नराला कळतं की मादी कुठं आहे ती आणि त्या दिशेने तो उडत जातो आणि त्यांचं संभोग होतो किंवा त्याचं मीटिंग होतं. आणि हा जो गंध आहे प्रत्येक कीटकाचा वेगळा असतो. समजा आपली ही बोंडअळी आहे, त्या गुलाबी बोंडअळीचा तो गंध आहे तो तयार करून कृत्रिमरित्या तो त्या दोरीमध्ये तो घातलेला आहे. आणि तसंच आपल्याकडे समजा दुसरी हेलिओथिस नावाची मोठ्या प्रमाणात अळी येते, घाटे अळी म्हणतो त्याला आपण. त्या घाटीचा गंध आहे मादीचा, तो सुद्धा ह्याच्यामध्ये घातला तर घाटे अळी सुद्धा येत नाही. म्हणजे प्रत्येक कीटकाचे जे गंध आहेत कामगंध ते कृत्रिमरित्या करून तुम्ही अशा प्रकारची पीबी नॉट सारखे तंत्रज्ञान त्यामध्ये राबवू शकता. फक्त आता ही नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे थोडं महाग आहे. आपल्याकडे सर्वात जास्त नुकसान जे होते कापसाचं ते फक्त गुलाबी बोंडअळीमुळे होत आहे. ते गुलाबी आणि नियंत्रण व्हावं आणि खर्च कमी यावा, कापसाची प्रत सुधारावी म्हणून ही प्रयोग चालू आहेत. यामुळे काय होतं की आपलं एकरी साधारणतः 1.5 ते
2 क्विंटल उत्पादन वाढतं असं शास्त्रज्ञ म्हणतात. परत कापसाची प्रत पण सुधारते. हे जे तंत्र यशस्वी आहे असं तुम्हाला वाटतंय? 100% यशस्वी आहे. ह्या वर्षी तरी आम्ही कुठलंच गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक किंवा जैविक कीटकनाशक वापरलेलं नाही. तर आमच्या 63 एकरवरतीही संपूर्ण सक्सेस आहे. शेवटचं बोंड बुडापासून जे शेवटपर्यंत बोंडामध्ये गुलाबी बोंडअळी तयार झाला नाही. दरवर्षी पहिला भार जरी चांगला निघाला तर दुसऱ्या भारामध्ये 75% कापूस बोंड वाकडं निघते आणि त्यामध्ये 3 पकड्या खराब होतात, 2 पकड्या खराब होतात आणि 50% ते 75% पर्यंत नुकसान होते.